नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून तुम्ही पाहिलं असेल की आपल्या चॅनलवरती कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ जो आहे तो आलेला नाही। त्याचं नेमकं कारण म्हणजे ज्या चॅनलवरती तुम्ही भरभरून प्रेम केलं, ज्या व्यक्तींनी मला खूप सारा सपोर्ट दिला, त्या चॅनल म्हणजे झटपट इन्फोचं आपलं जे चॅनल आहे ते अचानकपणे हॅक झालेलं होतं। त्यामुळे मी त्या चॅनलवरती काहीही करू शकत नव्हतो आणि ते चॅनल नेमकं कसं हॅक झालं, त्यामागे काय स्टोरी आहे, त्याचबरोबर ते मी रिकवर कशा पद्धतीने केलं आणि तुम्ही जर एखादे क्रिएटर असाल किंवा भविष्यात जर तुम्ही यूट्यूब चॅनल बनवायचा विचार करत असाल किंवा एखादा मित्र तुमच्या घरातील कोणी व्यक्ती जर यूट्यूब चॅनल चालवत असेल तर प्रत्येकासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण यूट्यूब चॅनल चालवण्याकरता जे मेहनत लागते ती त्या क्रिएटरलाच माहिती असते आणि तो क्रिएटर एक व्हिडिओ बनवण्याकरता किती मेहनत घेतो हे कोणत्याही यूट्यूब क्रिएटरला तुम्ही विचारू शकता। त्याची मेहनत फक्त त्यालाच माहिती असते। आपण 1 मिनिटाचा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहतो, परंतु तो 1 मिनिटाचा किंवा 30 सेकंदाचा व्हिडिओ बनवण्याच्या मागे किती तासांची किती दिवसांची मेहनत असते हे त्या क्रिएटरलाच माहिती असते। तर तुम्ही जर यूट्यूब क्रिएटर असाल किंवा भविष्यात जर तुम्हाला एखादा चॅनल ओपन करायचं असेल, तुमचे नातेवाईक मित्रमंडळी जर कोणी यूट्यूबचं वर्क करत असाल तर त्यांच्याकरता हा व्हिडिओ नक्की खास होणार आहे। यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचं यूट्यूब चॅनल जर हॅक झालं तर ते रिकवर कसं करायचं, त्यामध्ये काय काय प्रोसेस आहे, त्याचबरोबर रिकवर झाल्यानंतर त्यामध्ये सिक्युरिटी कशी ॲड करायची जेणेकरून तुम्ही भविष्यात तुमचं यूट्यूबचं जे चॅनल आहे ते हॅक होणार नाही। चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, माझं जे यूट्यूब चॅनल आहे ते अचानकपणे हॅक झालेलं होतं आणि हॅक झाल्यानंतर मी त्यावरती काहीही करू शकत नव्हतो, कारण त्याचा पासवर्ड, त्याचा रिकव्हरी ईमेल, त्याचा मोबाईल नंबर म्हणजेच रिकव्हरी मोबाईल नंबर हे सर्व काही अगदी सेकंदामध्ये हॅकरने चेंज केलेलं होतं। आणि ते नेमकं कशा प्रकारे केलं, यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्याला टाईम लागत नाही। अगदी 1 सेकंदाच्या फरकामध्ये तुमचं जी सेटिंग आहे, तुमच्या यूट्यूबची जी सेटिंग आहे म्हणजेच रिकव्हरी ईमेल असो, मोबाईल नंबर असो किंवा तुमच्या ज्या इतर देखील ज्या रिकव्हरी प्रोसेसमध्ये आपण टाकून ठेवतो सेटिंग्समध्ये, त्या सर्व रिकव्हरी एका क्षणामध्ये डिलीट होऊन जातात आणि हॅकर त्याची इन्फॉर्मेशन तिथे अपडेट करून टाकतो। अशा वेळेस तुम्ही ना ते यूट्यूब चॅनल लॉग इन करू शकता, ना त्यावरती व्हिडिओ पोस्ट करू शकता, ना त्यावरती काहीही करू शकता। तुम्ही तुमच्या हातातून ते चॅनल जे आहे ते संपूर्णपणे निघून गेलेलं असते। तर जर तुमचं यूट्यूब चॅनल अशा वेळेस हॅक झालं तर तुम्ही नक्की काय करायला पाहिजे, तुम्ही तर माझं यूट्यूब चॅनल नक्की हॅक कशामुळे झाला। तर बघा मित्रांनो, मी लॅपटॉपवरती जेव्हा काम करतो तेव्हा ब्राउझरमध्ये मी माझं यूट्यूब चॅनल ओपन करतो। त्यामध्ये मल्टिपल टॅब ज्या आहेत त्या ओपन असतात। त्यामध्ये माझं फेसबुक अकाउंट, इंस्टाग्राम किंवा गुगलचं अकाउंट, त्याचबरोबर यूट्यूबचं जे अकाउंट आहे सर्व काही एकाच ब्राउझरमध्ये ओपन होते। त्यानंतर मला अचानक एका सॉफ्टवेअरची गरज भासली। ते सॉफ्टवेअर मी इंटरनेटवरून डाउनलोड केलं। ते कोणत्या वेबसाईटवरून केलं हे मला सुद्धा लक्षात नाही। त्यानंतर मी डाउनलोड केल्यानंतर ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं। त्या फ्री असलेल्या सॉफ्टवेअरच्या मागे एक बग आलेला होता, त्यालाच आपण व्हायरस असे म्हणतो। जसं मी ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं त्यानंतर माझं जे लॅपटॉप आहे ते अगदी फ्रीज होऊन गेलं। त्यावरती मी काहीही करू शकत नव्हतो। म्हणजेच काय तर तुमचा लॅपटॉपचा जो ॲक्सेस आहे तो पुढील व्यक्तीकडे गेलेला होता। कारण जेव्हा आपण एखाद्या अननोन पार्टीकडून म्हणजेच अननोन वेबसाईटवरून, थर्ड वेबसाईटवरून सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो त्यामध्ये बरेचसे व्हायरस हे लपलेले असतात, ते आपल्याला माहितीसुद्धा नसतात। अशा वेळेस ते बॅकग्राऊंडमध्ये प्रोसेसमध्ये काम करतात आणि जेव्हा आपण एखादा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो तर तो कोडसुद्धा त्यामध्ये रन होतो आणि आपलं जे चॅनल आहे, आपलं जे लॅपटॉप आहे ते पूर्णपणे ॲक्सेस जो आहे तो हॅकरकडे चालला जातो। तर माझ्या ब्राउझरवरती संपूर्ण जे
टॅब्स आहेत, ज्या काही टॅब्स होत्या फेसबुक, इंस्टाग्राम, त्याचबरोबर गुगलचं जे अकाउंट आहे यूट्यूबचं, ते अगदी सेकंदामध्ये हॅक झालेलं होतं. तर याला सेशन हॅकिंग असं म्हणतात. सेशन हॅकिंग म्हणजे काय, तर तुमच्या ब्राउझरमध्ये असो किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये जे काही अकाउंट ॲक्टिव्ह आहे ते ऑटोमॅटिकली हॅक केल्या जाऊ शकते. यामध्ये हॅकरला तुमच्या OTPची, तुमच्या ईमेल ID ची, तुमच्या पासवर्डची काही गरज भासत नाही आणि अगदी सेकंदामध्ये तो तुमचा पूर्ण सेटिंग जे आहे ते चेंज करून टाकतं. यामध्ये तुम्ही ना ते चॅनल रिकवर करू शकता, ना ते तुम्ही पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता आणि त्याचबरोबर सर्व डिव्हाइसमधून तुमचं चॅनल जे आहे ते लॉगआउट देखील होतं आणि तुम्ही काहीही करू शकत नाही. तर अशा पद्धतीने माझं जे चॅनल आहे ते हॅक झालेलं होतं. आता चॅनल तर हॅक झालं, तर त्यानंतर काय करायचं. बरेच व्यक्ती, बरेच क्रिएटर हे अगदी पॅनिक होऊन जातात. तर माझं चॅनल रिकवर होणार की नाही, माझं चॅनलवरती खूप दिवसांची मेहनत आहे, तर आता मी काय करू. तर तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये पॅनिक होण्याची गरज नाही. जेव्हा तुमचं यूट्यूब चॅनल हॅक होतं ते 100% तुम्हाला रिकवर करता येतं. त्यामध्ये काही स्टेप असतात, त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतात. तर सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे तुम्हाला एक्स म्हणजेच काय, तर ट्विटर अकाउंटवरती जायचं आहे. जर तुमचं ट्विटर अकाउंट नसेल तर ते ओपन करून घ्या. ट्विटर अकाउंटवरती जाऊन तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. अशा प्रकारचा तुम्हाला जो मेसेज आहे तो तिथे टाईप करायचा आहे की माझं यूट्यूब चॅनल हॅक झालेलं आहे, तुम्ही मला लवकरात लवकर मदत करा. त्याचबरोबर यूट्यूब चॅनल आणि त्याच्यापुढे तुमचा यूट्यूब चॅनलचं नाव आणि एखाद्या कोणत्याही व्हिडिओची लिंक. तर ज्यामध्ये तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, तर @team YouTube या अकाउंटला तुम्हाला हे टॅग करायचं आहे आणि तुम्हाला एक्सवरती हे पोस्ट जे आहे तिथे पब्लिश करायची आहे. त्यानंतर तुमची पोस्ट हे टीम इंडिया रिव्ह्यू करतं आणि तुम्हाला पर्सनली एक मेसेज जो आहे तो पाठवला जाता आणि तुम्हाला त्यामध्ये एक फॉर्मची लिंक येते. तो फॉर्म तुम्हाला भरायचा असतो. त्यामध्ये तुमच्या यूट्यूब रिलेटेड सर्व काही इन्फॉर्मेशन मागितल्या जाते. त्यामध्ये तुमचं मेन आहे ते म्हणजे तुमचा रिकव्हरी ईमेल ID. तुम्ही जेव्हा यूट्यूब चॅनलचा रिकव्हरी ईमेल ID टाकता तोच रिकव्हरी ईमेल ID तुम्हाला तिथे टाकायचा आहे. म्हणजे सेकंड रिकव्हरी ईमेल ID तुम्हाला तिथे यूज करायचा असतो, जो की तुमचा सेकंडरी असतो. तर त्याच ईमेल ID वरून तुम्हाला कम्युनिकेशन जे आहे ते करणं मस्ट आहे. त्यावेळेस तुमच्या जे पॉसिबिलिटीज आहे त्या 100% असतात. जर तुम्ही रिकव्हरी IDच टाकून ठेवलेला नसेल, जर तुम्ही रिकव्हरी ईमेल IDच तुमच्या यूट्यूबचं जे अकाउंट आहे त्यावरती टाकून ठेवलेला नसेल, तर तुम्ही नवीन फ्रेश ईमेल ID सुद्धा यूज करू शकतात. त्यामध्ये तुम्हाला जे प्रोसेस आहे ते खूप लेंथी होऊन जाणार. जर तुम्ही रिकव्हरी ईमेलवरून टीम यूट्यूबशी कम्युनिकेशन करत असाल तर तुमचं जे चॅनल आहे ते फास्टमध्ये रिकवर होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर तुम्हाला सजेशन आहे की रिकव्हरी ईमेलवरूनच तुम्ही जे कम्युनिकेशन आहे ते तुम्हाला करायचं असतं. जेव्हा तुम्ही हा फॉर्म भरता त्यावेळेस तुमचं जे यूट्यूब अकाउंट आहे, जे गुगलचं अकाउंट आहे ते डिॲक्टिवेट केल्या जाते. म्हणजेच काय, तर ते अकाउंट ना तुम्ही यूज करू शकता ना हॅकर ते अकाउंट यूज करू शकतो. अशा वेळेस तुमचं जे चॅनल आहे ते सेव्ह केल्या जाते, जेणेकरून पुढील व्यक्तीसुद्धा त्यावरती काहीही करू शकणार नाही आणि त्यानंतर 1 by 1 तुम्हाला कम्युनिकेशन करावे लागतं. तर यूट्यूबवरती बरेचसे असे व्हिडिओ आहे ज्यामध्ये सांगितलेलं आहे की डिलीट झालेलं चॅनल कसं रिकवर करायचं, हॅक झालेलं चॅनल कसं रिकवर करायचं. तर बरेचसे व्हिडिओ आणि रिसर्च केल्यानंतर मला काही गोष्टी माहिती पडल्या. त्या म्हणजे की कुठलेही जे व्हिडिओज आहेत त्यावरती प्रॉपर अशी माहिती कोणत्याही यूट्यूबरने दिलेली नव्हती आणि बऱ्याच यूट्यूबरला मी कॉन्टॅक्टसुद्धा पर्सनली केला. त्यावेळेस त्यांनी काही यूट्यूबरनी मला मेल तर केला किंवा व्हॉट्सअप देखील केलं, तर तिथे जे मेन मदत आहे, जी हेल्प करायला पाहिजे ते त्यांनी केली नाही आणि त्यावरती मला
कमीत कमी 4,000 5,000 कोणी तर 10,000 रुपयाची जे डिमांड आहे ती केलेली होती की तुमचं चॅनल 100% रिकवर होतं, तुम्ही एवढे पैसे पे करा, आम्ही तुमचं चॅनल रिकवर करून देतो. तर असं काहीही करायची गरज नाही. अशातच जेव्हा मी रिसर्च करत होतो यूट्यूबवरती की चॅनल आपलं कशाप्रकारे रिकवर करायचं, त्यावेळेस माझे मित्र आहे, काही यूट्यूबर्स आहे, त्याचबरोबर माझ्या टीममधील काही जे मेंबर्स आहे त्यांनासुद्धा मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनीसुद्धा मला खूप चांगल्या प्रकारे सजेशन दिलं, मेल वगैरे करून दिला. कारण मलासुद्धा माहिती नव्हतं की यूट्यूबला कशाप्रकारे मेल करायचं. त्याचबरोबर यूट्यूबवरती सोफिया गोयल नावाचं एक चॅनल आहे. या चॅनलवरती तुम्ही जर सर्च केलं की हॅक झालेलं चॅनल कशाप्रकारे रिकवर करायचं, तर तुम्हाला यूट्यूबवरती हे सोफिया गोयल नावाचं जे चॅनल आहे त्यावरती एक व्हिडिओ पाहायला मिळेल. यावरती प्रॉपर अशी 1 बाय 1 आणि स्टेप्स टू स्टेप माहिती दिलेली आहे की तुम्हाला प्रोसेस कशा प्रकारची करायची आहे. आणि जेव्हा तुम्ही जर तुमचं देखील चॅनल हॅक झालं असेल किंवा मित्राचं चॅनल हॅक झालेलं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ म्हणजे त्या मॅमचा व्हिडिओ नक्की पहा. तर यामध्ये सर्व काही प्रोसेस त्यांनी अगदी सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलेलं आहे. तुम्ही जे काही प्रोसेस करता त्या तुम्हाला व्हिडिओ त्याचा रेकॉर्ड करून ठेवायचा आहे. जर मोबाईलवरती करत असाल तर स्क्रीन रेकॉर्डिंग करून ठेवा, जर लॅपटॉपवरती करत असाल तर लॅपटॉपची देखील स्क्रीन रेकॉर्डिंग करून ठेवा, जेणेकरून तुम्ही जेव्हा यूट्यूबला परत मेल करता त्यावेळेस तो व्हिडिओ तुम्हाला अटॅच करायचा असतो विथ द प्रूफ. जर तुम्ही प्रत्येक गोष्ट करत असाल तर तुमचं जे चॅनल आहे ते 100% रिकवर होतं. जर तुम्हाला आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ पाहिजे असेल अगदी मराठी भाषेमध्ये की कशाप्रकारे जे हॅक झालेले चॅनल आहे ते कशाप्रकारे रिकवर करायचं, त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ नक्कीच काही दिवसामध्ये घेऊन येईल की मी कशाप्रकारे रिकवर केलं. मी या मॅडमचा व्हिडिओज पाहून सर्व काही प्रोसेस केली, स्वतःच देखील काही प्रोसेस केली, माझ्या मित्रांना देखील काही मला सजेशन आहे जे मेल आहे ते करून दिलेले होते. तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण अशा स्टेप आणि गाईडलाईन दिलेल्या आहे. जर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुम्हाला कोणत्याही व्यक्तीला एकही रुपया द्यायची गरज नाही. तुमचं जे चॅनल आहे ते तुम्ही अगदी फ्रीमध्ये रिकवर करू शकता जर तुमचं हॅक झालं असेल तर. त्याचबरोबर तुम्ही मला देखील कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्राम ID माझा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. मी तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचा पैसा घेणार नाही, अगदी फ्रीमध्ये तुमचं जे चॅनल आहे ते रिकवर करून देण्याचा प्रयत्न करेल. जर तुमचं सोबत देखील अशा प्रकारचं झालं तर तुम्ही मला अगदी बिनधास्तपणे मेसेज करू शकता इंस्टाग्रामवरती. मी तुमचं चॅनल रिकवर करून देण्याचा 100% प्रयत्न नक्की करील. तर मित्रांनो, यूट्यूबच्या सर्व काही स्टेप फॉलो करून मी अगदी माझं चॅनल जे आहे ते 100% रिकवर केलेलं आहे. आणि यानंतर तुम्हाला आता आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओज आहे ते रेग्युलर मिळत राहील. तर तुमचं यूट्यूब चॅनल जरी हॅक झाले नसेल तरीसुद्धा तुम्हाला काही ज्या सिक्युरिटीज आहे त्या करायच्या आहे. तुमचं चॅनल जेव्हा हॅक होतं त्यावेळेस तुमचा रिकव्हरी ID आणि ईमेल ID काहीही कामात पडत नाही. अशा वेळेस तुम्हाला ऑथेंटिकेट नावाचं जे ॲप येतं गुगलचं ऑथेंटिकेटर, हे ॲप तुम्हाला अदर मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून ठेवायचा आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही कुठल्याही डिव्हाइसवरती लॉग इन कराल तर तिथे जो कोड आहे तो विचारला जातो आणि हा कोड काही सेकंदापुरताच असतो. परंतु तो मोबाईलसुद्धा तुम्हाला सेफ ठेवायचा आहे, नाहीतर काय होईल तोच मोबाईल तुमचा कोणीतरी पाहेल आणि तुमचं चॅनल जे आहे ते हॅक परत होऊ शकतं. त्याचबरोबर तुम्हाला गुगलच्या अकाउंटवरती जर गेला तर तिथे तुम्हाला बॅकअप रिकव्हरी कोड नावाचं एक ऑप्शन दिसेल सिक्युरिटीमध्ये. तिथे काही 10 ते 12 बॅकअप रिकव्हरी मिळतात. ते कोड्स तुम्हाला काढायचे आहे, त्याची प्रिंटआउट किंवा ते नोट डाऊन करून ठेवायचे आहे, जेणेकरून जरी तुमचं चॅनल हॅक झाला तर तो एक कोड टाकून त्यामधील कुठल्याही प्रकारचा एक कोड म्हणजे 10 ते 12 कोड त्यामध्ये येतात, तर तुम्ही एक कोड टाकून तुमचं जे चॅनल आहे तुमचं जे अकाउंट आहे ते इझिली रिकवर करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही डिव्हाइसवरती लॉग इन करून ठेवायचं नाही. जरी तुम्हाला त्रास होत असेल तरीसुद्धा ते परमनंट लॉग इन तुम्ही करून ठेवू नका. तर तुम्हाला काय करायचं आहे, ज्या वेळेस तुम्हाला काम करायचं असतं त्याच वेळेस तुम्ही लॉग इन करा. काम झालं की लगेच त्या
ब्राउझरची कॅचे सोबतच सेव्ह असलेले पासवर्ड सगळे डिलीट करून टाका आणि परत जेव्हा काम पडेल त्यावेळेस परत लॉग इन करा। यामुळे तुमच्या ब्राउझरमध्ये जे काही पासवर्ड असतात, जे काही सेशन हॅकिंग होतं ते होणार नाही आणि सेव्ह असलेले पासवर्ड ते यूट्यूब जे हॅक करतात त्यांच्याकडे जाणार नाही आणि प्रत्येक काम झाल्यानंतर तुमचं जे क्रोम आहे किंवा जे ब्राउझर आहे त्याची कॅचे जे आहे ते क्लिअर करत राहा। त्याचबरोबर कोणालाही तुमचा पासवर्ड किंवा रिकव्हरी ईमेल आयडीचा पासवर्ड किंवा मोबाईल नंबरवरती येणारे जे OTP असतात ते शेअर करू नका। तुम्ही तुमच्या चॅनलवरती जो रिकव्हरी ईमेल आयडी टाकता त्याचासुद्धा पासवर्ड हा स्ट्रॉंगपणे बनवा आणि तो सुद्धा कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नका, जेणेकरून तुम्हाला जर रिकवर करायचं असेल तर ते तुम्ही त्या ईमेल आयडीवरून रिकवर करू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने माझं यूट्यूब चॅनल जे आहे ते मी सक्सेसफुली रिकवर केलेलं आहे आणि ज्या काही सिक्युरिटीज आहे त्या आता ॲड केलेल्या आहे। तर तुमचंसुद्धा यूट्यूब चॅनल असेल तर तुम्हाला ज्या सिक्युरिटीज आहे त्या ॲड करून ठेवायच्या आहे। त्याचबरोबर दर काही दिवसांनी तुमचा जो यूट्यूबचा पासवर्ड आहे तो सुद्धा तुम्हाला चेंज करत राहायचा आहे, जेणेकरून सेम पासवर्ड आणि सेम लॉग इन तुम्ही यूज करू नका। तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा आता रेग्युलरपणे आपल्या चॅनलवरती व्हिडिओज आहे ते येत राहील। आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळवत राहा। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।